हाय हॅलो आणि नमस्कार. वेलकम बॅक टू ग्रेट भेट विथ गायत्री. बरं, आज ना मी तुम्हाला एका नवीन गोष्टीची भेट करून देणार आहे. ट्रेकिंगच्या वाटावर जाणाऱ्या मंडळींना साध्यासुध्या प्रवासामध्येही एक वेगळा थरार शोधण्याची सवय असते आणि अशाच मंडळींच्या आवडीची काही ठिकाणंही अतिशय कमाल असतात. अशाच ट्रेकिंगकडे कल असणाऱ्या अनेकांच्याच आवडीचं आणि त्यांना अपेक्षित थराराचा अनुभव देणारं एक ठिकाण अगदी आपल्या मुंबईपासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे. अगदी एका दिवसात तुम्ही या ठिकाणी जाऊन परतू शकता. 2300 फुटांची उभी चढाई, सुळक्याहून खाली पाहिलं असता उडणारा थरकाप आणि निसर्गाच्या अगाध लीलेचं दर्शन घडवून आणणारं हे ठिकाण म्हणजेच महाराष्ट्रातील कलावंतीन किल्ला. पनवेलवरून कलावंतीन दुर्ग हा अगदी सहज दिसतो. माथेरानच्या समोर आणि प्रबळगडाच्या किल्ल्याच्या शेजारी हा किल्ला आहे. मुंबईजवळ कलावंतीन दुर्ग हा एक दिवसाचा अगदी खूप चांगला असा ट्रेक आहे. कलावंतीन दुर्गाच्या पायथ्याशीच असणाऱ्या ठाकूरवाडी गावातून या ट्रेकची सुरुवात होते. मुंबईहून पनवेलला येण्यासाठी ट्रेन किंवा बसचा पर्याय उपलब्ध असतो आणि तिथून पुढे या गावात पोहोचण्यासाठी रिक्षाची देखील सोय असते. बरं, आम्ही या ट्रेकला येण्यासाठी स्वतः पर्सनली आमची प्रायव्हेट कार घेऊन आलो होतो आणि साधारणतः सकाळी 8 वाजेपर्यंत इथे पोहोचण्याचं आमचं असं टार्गेट होतं. आम्ही साधारणतः 8 पर्यंत तिथे पोहोचलो आणि आमचा ट्रेक हा सुरू केला होता. एका सरळ डोंगरावर दगड फोडून वाट काढत हा गड बनवण्यात आला आहे. या किल्ल्यावर जायचा रस्ता हा अतिशय धोकादायक आहे. त्यामुळे हा महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात धोकादायक किल्ला मानला जातो. खडक फोडून पायऱ्या तयार करत हा गड बांधण्यात आला आहे. या दगडी पायऱ्यांवर दोऱ्या किंवा कोणत्याही प्रकारची रेलिंग नाही. त्यामुळे हा सरळ किल्ला चढणं अगदी कठीण आहे. माझ्या आयुष्यातील हा माझा पहिला ट्रेक होता आणि पहिला ट्रेक तो देखील चांगलाच खतरनाक होता. या ट्रेकला मी माझ्या जिजूंसोबत आली होती. त्यांना ट्रेकिंगची खूप जास्त म्हणण्यापेक्षा प्रचंड अशी आवड आहे. बरं, या ट्रेकला फक्त आम्ही दोघेच नव्हतो बरं का. आमच्यासोबत अजून 2 लहान मुली देखील होत्या आणि त्यातील एक चिमुकली तर अवघ्या 4 वर्षांची होती. एक वेळ अशी आली होती की आम्ही थकत होतो, मात्र ती काही थकलेली दिसत नव्हती. तिचा उत्साह, तिची ती एनर्जी बघून आम्हाला देखील एक चांगलाच उत्साह यायचा. प्रबळगड अर्थात कलावंतीन दुर्गाला इतिहासात खास असं स्थान आहे. हा किल्ला चढताना खूप काही गोष्टी अशा नव्याने समजल्या होत्या. हा माझा पहिला ट्रेक होता, त्यामुळे जिजूंकडून देखील खूप काही शिकण्यासारखं मिळालं. त्याचबरोबर किल्ला चढताना कोणकोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत, कोणत्या वेळी काय निर्णय घेतला पाहिजे, या अनेक गोष्टी नव्याने समजत गेल्या. आयुष्यात एकदा तरी ट्रेकिंग हे प्रत्येकानेच केलं पाहिजे आणि माझ्या आयुष्यातील हा माझा पहिला ट्रेक होता. त्याचबरोबर हा ट्रेक करताना खूप काही शिकायला मिळालं. परंतु या किल्ल्याबद्दल मी जेव्हा रिसर्च केलं तेव्हा मला समजलं की हा खूप असा धोकादायक किल्ला देखील मानला जातो. आणि मला आता असं खूप छान वाटतंय, कारण ज्या किल्ल्याला धोकादायक किल्ला म्हणून सगळीकडे ओळखलं जातं तो किल्ला मी फर्स्ट ट्रेकिंग म्हणून माझ्या आयुष्यात निवडला आणि त्याची ट्रेक अगदी उत्कृष्ट आणि त्याचबरोबर पद्धतशीरपणे करून मी माझ्या घरी पुन्हा परतली. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी.